महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेखला अटक, कुस्ती क्षेत्रात खळबळ। सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रहिवासी असलेला महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याच्यासह चौघांना शस्त्र तस्करी प्रकरणात पंजाबमधून अटक केली आहे। आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान सिकंदर शेख याला बेड्या ठोकण्यात आल्यात। पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणात सिकंदरला अटक केली असून याचा या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे। सिकंदर शेख पंजाब पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्र हादरले आहे। राजस्थानमधील पंपला गुर्जर टोळशी सिकंदरचे संबंध असल्याचे तपासात समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं पंजाब पोलिसांनी सांगितलं आहे। सिकंदरच्या कुटुंबियांशी संपर्क केला असता त्यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। पंजाब पोलिसांनी चारही संशयित आरोपीकडून 1,99,00,000 रुपयांची रोकड, 5 पिस्तुले, काडतुसे, 2 SU गाड्या जप्त केल्यात। या प्रकरणी करड पंजाब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यात 2023 मध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरीच्या माती गटातील अंतिम फेरीत पंचांच्या निर्णयावर आक्षेप घेतल्यामुळे सिकंदर शेख प्रसिद्धीच्या झोतात आला होता। त्याच्या पुढच्या वर्षी 2024 मध्ये त्यांनी महाराष्ट्र केसरी किताब पटकावला। आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू असल्यामुळे त्याला क्रीडा कोठ्यातून लष्करात भरतीही करून घेण्यात आले होते। मात्र नंतर त्याने ही नोकरी सोडली। गेल्या 5-6 महिन्यापासून तो पंजाबमध्येच वास्तव्यास आहे।